नमस्कार सर्वांना, मी दीपाली अगदी मनपूर्वक तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोटली बॅग स्टिचिंग पाहणार आहोत, तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा। अशा प्रकारे आपल्याला 8 बाय 10 चे 4 पीस कटिंग करून घ्यायचे आहे, 2 अस्तरचे आणि 2 मेन फॅब्रिकचे। त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिकची सरळ बाजू आणि अस्तर अशा पद्धतीने ठेवून इथून आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्याला 2.5 इंचावर एक लाईन पूर्ण अशी ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर परत आपल्याला इथून 2 इंचावर एक मार्किंग याच पद्धतीने आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण इथून 2.5 इंचावर आणि परत इथून 2 इंचावर मार्किंग करून घेतली आणि इथे 2 सरळ रेषा आखून घेतलेल्या आहेत। अर्ध्या इंचीची शिलाई मार्जिन घेऊन अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण ड्रॉ करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे हा पूर्ण भाग आपण ड्रॉ करून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूने हा भाग सोडून आपल्याला इथून परत अर्ध्या इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे। मार्किंगवरून आपल्याला पूर्ण अशी राऊंड शिलाई देऊन घ्यायची आहे आणि इथे वरच्या भागाला हा भाग सोडून इथे सरळ दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई द्यायची आहे। इथेही हा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे, इथेही अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचे आहे आणि याही भागाने अर्धा इंच आपल्याला सोडून द्यायचे आहे। त्यानंतर वरती आपल्याला परत टीप देऊन घ्यायची आहे। यावरती शिलाई आलेली नाही, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। अशा प्रकारे मी पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला पूर्ण गोल राऊंडला छोटे छोटे कट्स लावून घ्यायचे आहे। दोन्ही पार्ट व्यवस्थित ठेवल्यानंतर या भागावरती आपल्याला थोडा हलकासा गोल राऊंड असा शेपमध्ये कटिंग करून घ्यायचा आहे। कट्स लावल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे कापड पलटी करून घ्यायची आहे। त्यानंतर पूर्ण भागावरती आपल्याला टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। अशा प्रकारे पूर्ण पार्टवरती दाबशिलाई देऊन घेतलेली आहे। परत दाबशिलाई देताना पण दोन्ही बाजूने मी अर्धा इंच इथे ओपन ठेवलेले आहे। त्यानंतर त्या मार्किंगवरून परत मार्किंग करून आपल्याला 2 शिलाया देऊन घ्यायच्या आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला लेस जॉईन करून घ्यायची आहे। तुमच्याकडे मोठी लेस असेल तर तुम्ही इथे मोठी लेस जॉईन करू शकता। अशाच प्रकारे मी दुसराही पार्ट तयार करून घेतलेला आहे। वरच्या बाजूने यालाही लेस जॉईन केलेली आहे आणि ज्या ठिकाणी आपण ओपन ठेवले होते तो भाग सोडून खालच्या भागापासून लेस जॉईन करून घेतलेली आहे। अशा प्रकारे इथे ओपन ठेवलेले आहे आणि खालून अशा प्रकारे खालच्या बाजूने लेस पूर्ण जॉईन केलेली आहे। त्यानंतर हे दोन्ही पार्ट आपल्याला अशा प्रकारे ठेवून पूर्ण जोडून घ्यायचे आहे। सारख्या मापाच्या 3 दोरी कटिंग करून घेतलेल्या आहे।
ब्लाऊजला आपण जी दोरी वापरतो तीच ही दोरी मी इथे कटिंग करून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने सिंपल अशी वेणी तयार करून मी या पोटली बॅगचे हँडल तयार करून घेणार आहे. त्यानंतर सुई धाग्याच्या सहाय्याने इथे जॉईन करून घेणार आहे. परत आपल्याला अशा प्रकारे 2 दोऱ्या कटिंग करून घ्यायच्या आहे. त्या आपल्याला सेफ्टी पिनच्या सहाय्याने जिथे आपण ओपन ठेवले होते त्या ठिकाणाहून अशा प्रकारे टाकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे परत ही दोरी या भागातून आपल्याला टाकायची आहे. सेम त्याच पद्धतीने याच्या विरुद्ध दिशेने ही दोरी आपल्याला टाकून घ्यायची आहे. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्या पोटली बॅगचा लूक आलेला आहे. या दोन्ही बाजूने मी लटकन जॉईन करून घेणार आहे. अशा प्रकारे 2x2चा स्क्वेअर पीस कटिंग करून आपल्याला या अशा प्रकारे फोल्ड करून ही दोरी यामध्ये ठेवायची आहे. आणि परत एक फोल्ड करून इथून आपल्याला 2 टीप देऊन घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला बाजूचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे आणि हे लटकन पलटी करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी 4ही लटकन तयार करून घेतलेली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. अशा कपड्यापासून किती सुंदर पोटली बॅग आपली तयार झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. एकदम सिंपल सोप्या पद्धतीने तुम्हाला मी याची कटिंग स्टिचिंग दाखवली आहे. याचे हँडल खूप सुंदर झालेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी आशा करते. असेच नवनवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.